आता तिथे मी परत येण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये. पण आम्ही आहोत ना, आम्हाला तुझी गरज आहे. बघ, आपण पुन्हा सगळे एकत्र आनंदाने राहूया, सगळं व्यवस्थित होईल. वहिनी, आता ती वेळ निघून गेली. काय सचिन म्हात्रे? कोण बोलताय? तुमचा हितचिंतक. काय? शार्दूल हर्षवर्धन भोसलेचा मुलगा आहे. हे आणखी किती दिवस लपवून ठेवणारा? कोण बोलताय? हे सत्य कुणालाही सांगण्याची हिम्मत होत नाहीये तुमची, मला ठाऊक आहे. आणि म्हणूनच ते काम मी करणार आहे. उद्या आसावरीला हे सत्य कळेल. हॅलो, बघा तुम्ही जे तुमच्या हिताचंच काम आहे ते. कुठे आपल्याला काय मिळणार आहे? मला वाटलं टॅक्सी होती की काय. आपल्याला तिकडे गाडी मिळेल हायवेवरती. चल जाऊन बघूया. हो साहेब, हो साहेब, थांबा की. कुठे चाललाय साहेब? आम्हाला चंद्रपूरला जायचं होतं. काय म्हणता? मग चला की आम्ही सोडतो तुम्हाला. हो, काय झालं? बसा ना. आम्ही जातो. हो, एवढ्या रात्री यांना घेऊन कसं जाणार तुम्ही? बसा ना. हो साहेब, हो साहेब, हो चला ना राव. काय झालं? नाही नाही, ठीक आहे, तुम्ही जा, आम्ही जाऊ. आम्हाला गाडी मिळेल. आहोत तिकडे. हो चला, केवढा आग्रह करतो. तुम्हाला एकदा नाही सांगितलं ना, कळत नाही का? हो, रागवताय कशाला? तुम्हाला नाही यायचं असेल तर नका येऊ की, पण यांना तर येऊ द्या. तुम्हाला डिस्चार्ज मिळाला असला तरी घरी गेल्यावर काळजी घ्यायला हवी, कारण डिलिव्हरीचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. एकदा का डिलिव्हरी नॉर्मल झाली की टेन्शन नाही. कोणी फोन केला असेल? कोण असेल तो माणूस? आणि त्याला ही गोष्ट कळली कशी? कुठून? त्याची माझ्याशी दुश्मनी काय? का करतोय तो असं? जेव्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणाले ना की एकतर बाळाला वाचवता येईल किंवा आईला, तेव्हा निर्णय घेणं इतकं अवघड होऊन बसलं होतं. खरंच एक क्षण इतकी घालमेल झाली की कळेच ना काय करावं. देवाचा सतत धावा केला आणि सगळं काही ठीक झालं. तरी मनात तेच विचार घोळतात. कुठे काही कमी पडणार नाही ना? नाही, ते खात्री आहे माझी. तू तुझ्या मुलांचा नीट सांभाळ करशील. तू कधीही कमी पडणार नाहीस. शिवाय आम्ही आहोत ना सगळं तुझ्या बरोबर. कोणाला बघ, आई आली की नाही? कशी आहेस बाळा? आईची खूप आठवण आली ना तुला पिल्लू? आईची खूप आठवण आली ना? आई तुला सोडून कुठेतरी निघून गेली होती हो ना? पण आता आई नाही जाणार. आई कधीच नाही जाणार बाळा तुला सोडून.